पिंपरी चिंचवडच्या चिखलीमधील घरकुल मधल्या इमारतींमध्ये पाणी शिरण्यास आता सुरुवात झाली। सखल भागात गुडघ्याहून अधिक पाणी साचले तर अनेक वाहनं ही पाण्याखाली गेली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास इमारतीमधल्या घरांमध्येही पाणी शिरण्याची शक्यता आहे। घरकुलमध्ये 160 इमारती असून त्यातील जवळपास 40 ते 50 इमारतीच्या भागात पाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले। घरकुलमधील याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी। पिंपरी चिंचवडच्या चिखली घरकुल परिसरामध्ये आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आहे। साधारणपणे काल आणि परवा 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी या घरकुलमध्ये साचलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक गाड्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगा बापरजी, गेल्या कित्येक वर्षापासून ह्या संपूर्ण परिसरामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीच व्यवस्था महापालिकेने केलेली नाही, काय सांगाल? 6750 घरांची महानगरपालिकेची ही केंद्राच्या आणि राज्याच्या सहकार्याने केलेली ही योजना आहे, प्रकल्प आहे। यामध्ये जवळपास 12-15 हजार लोकांचं वास्तव्य आहे। मात्र दरवर्षी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये या विभागातले पार्किंग जे आहे, गाड्या आहेत, वाहनं आहेत, कायम पाण्यात जाण्याचा प्रकार घडतो। मात्र महानगरपालिकेने हा प्रकल्प उभारत असताना जे नियोजन करायला पाहिजे होतं, या ठिकाणी जे आउटलेटचं पाणी बाहेर काढून द्यायला पाहिजे होतं, ते कुठेतरी नाल्याला जोडायला पाहिजे होतं, ते या ठिकाणी महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने नियोजन व्यवस्थित झालं नाही। 10 वर्षापासून प्रश्न सुटलेला नाही आणि इथं पाणी येतं। आयुक्तांनी 2 वेळा व्हिजिट केली, 2 वेळा व्हिजिट करून मोठमोठे पाईप आणि टँक टाकून आपण सॉल्व्ह करू, पण सॉल्व्ह झालेलं नाही। रस्त्यावरती आपण पाहिलेले खड्डे आहेत, दुचाकीच्या वाहनकांचे दररोज मृत्यू होतात, हे अत्यंत भयानक आहे। महापालिका प्रशासन, मी कॅमेरामॅनला एक विनंती करेल, जरा हा मागचा जो हे आहे परिसर आहे तो दाखवायची जरा त्यांनी हे करावी, कारण आपण बघू शकतो की या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात असलेले हे घरकुल या ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांना मात्र आजही मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय। पण महापालिका प्रशासन, जी की श्रीमंत महापालिका आहे, ती मात्र कुठलीही या ठिकाणी कारवाई करताना दिसत नाहीये। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।